नमस्कार, कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आमच्या लावणीचा शेवटचा दिवस आहे. खरं तर मी दरवर्षी लावणीचा व्हिडिओ करतो. यावर्षी ज्यावेळी आम्ही तरवा काढला त्यावेळी भरपूर पाऊस होता आणि त्याच्यानंतर पाऊसच गेला आणि आमची जे पेंडी होते ते पण सुकले. पाऊस पण कमी झाला आणि लावायचे पण रवले. असे काय नाही काय अडीअडचणी येत होते आणि ते आता आम्ही शेवटचा दिवस म्हणजे लावणीचा शेवटचा दिवस आम्ही आज घराकडे घेऊन जातो प्लॅनिंग केलेलो. आणि त्याचप्रमाणे तुमका पण दाखवतं की पाऊस नसल्यामुळे काय परिस्थिती झाली. खालच्या पट्ट्यामध्ये शेळीमध्ये पाणी असता, परंतु वरते पाणी नसल्यामुळे आमका आता संतोष तेली म्हणजे संतोषबाईकडनं आमका पाणी घ्यायचा लागला. नळाचं पाणी घेऊन आम्ही विहिरीच्या पंपांच्या पाण्याच्या साहाय्याने लावणी म्हणजे जी लावणी करू का कुणगो भिजवचो लागता तो भिजवून घेऊचो लागलो. तर तुमका मी आता दाखवतो आहे. चला तर पाऊस अजिबात नाही, ऊन कडक पडलेला आणि लावणी आता सुरुवात केली आहे. ट्रॅक्टरचा आवाज मगासपासून होतो त्यामुळे मी व्हिडिओ बनवू नव्हतं. आता पाणी वगैरे लावला, थोडासा पाणी अजूनही कमी पडतं कारण पाणी जर पावसाचं असतं तर नॅचरल पाणी असतं आणि ह्याचं पाणी आता तेवढा पाणी कुणगो तसं भिजायचो नाही, परंतु थोडीफार लावणीसाठी आम्ही भिजवून घेतलो. तर संतोषबाईंनी खूप आमका मदत केली, जेणेकरून पाणी जर नसता तर ही लावणी काय झाली नसताना तर सुकान गेलो असतो. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर पण आमका पटकन मिळाला. मिथुनांचा ट्रॅक्टर होता, तर त्यामुळे आता ही लावणी शेवटची. आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कशा प्रकारे आम्ही ही लावणी करतो आणि तुमका यावर्षीची सगळी लावणी कशी झाली आहे ती दाखवतं आहे. कारण आता पाऊस गेलो आणि लावणी लावून झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली. यावर्षी पाऊसच कमी आणि लावणी लावली ती पण व्यवस्थित राहता की नाही याची म्हणजे टेन्शन इलेला की म्हणजे काय करायचं आणि काय नाही असं झालेला. यावर्षीची शेती ही पावसाचा प्रमाण आता खूपच अत्यल्प म्हणजे कमी होता, परंतु मुसळधार पाऊस गेली 4 दिवस पडा नाही. वरच्या पट्ट्यात पाऊस नाही, पाणी नाही आमच्या, त्यामुळे बघू शकतात. चला तर दाखवत आहे. तर बघा शकता, ही बघा ही लावणी लावणी लावता. हे बघा पाणी नाही आणि इकडे आम्ही आता पंपाच्या साहाय्याने पाणी घेतला. इकडे मिथुनांचा ट्रॅक्टर आता समीर शिरोडकरांकडे गेला. हे बघा तिकडनं पाणी घेतला, तरी पाईप आणि पाण्याची सोय असल्यामुळे तेवढं तरी या पाणी चिखल झालेलो बघू शकता. खरं सांगायचं म्हणजे तर पावसाळा म्हटल्यानंतर पाऊसच पाहिजे आणि असं हे ऊन पडतं आहे. तर बघू शकताय या ठिकाणी मी तुम्हाला आता लावणी केलेली आहे 2 दिवसापूर्वीची, त्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे काय परिस्थिती निर्माण होते तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघू शकता. आणि यावर्षी मला हवा तसा व्हिडिओ बनवता आला नाही, पूर्णपणे बिझी शेड्यूल होतं. कामावर पण जायचं होतं आणि मध्येच यायला पण भेटत नव्हतं आणि अशामध्येच ही सगळी लावणी वगैरे घाईघाई सगळी झालेली आहेत. मध्ये ट्रॅक्टर बंद पडलेलं, त्यानंतर मध्ये तरवा पण लावायला भेटला नव्हता, तरवा पण सुकून गेला, पेंडिये सुकान गेले, असं सगळी गोष्टी घडले. तर तुमका दाखवते की पाऊस नसल्यामुळे हे 2 दिवस तर पाऊसच नाही, मुसळधार पाऊस पडल्यानंतर पाऊसच गेला. तर बघू शकता आता इकडे तुम्हाला दाखव, बघा लावणी सुकून गेली. हे वरच्या पट्ट्यामध्ये आता खाली पण सेम कंडिशन होत आली आहे. अजून 2-3 दिवस पाऊस नसेल ना तर पाणी नाही आहे. हे बघा काय कंडिशन झाली आहे ती बघा, कोपऱ्यामध्ये भेगे पडले आहेत.
चाललेलो असं शेतात. सुरू कर. शेतातून पाहू शकतो शेतकरी ह्या करत असत. तो कोकणचा रायडरचा ह्या. माझं नाव प्रणव जांभळे. शेती चॅनल आणणार आहे. होय. तर आता आमचं तो लावणीचा व्हिडिओ आहे ना तो दाखव हा त्यांना जरा व्हिडिओ तिकडनं कर परत दाबाने. अजून जास्त करू नको. तुम्ही पाहू शकता. अशी पेंडी सोडलेली आहे प्रकारे काकीनी. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे शेती चालली आहे सुरू. तिथे सगळेजण इथे ती तरवा आणते. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हा बघा हा कोकणचा रायडर. याचे लाईक सबस्क्राईब नक्की करा. मला पण विसरू नका. माझ्या चॅनल प्रणव उजित व्लॉग्स. आता लावणी बघ जे अर्धा तरवा लावून झालेला आहे. आणि ते कोकणचं रायडर ते करत आहे. कोकणच्या रायडर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. चिखलदुनी आहे. चिखलदुनी म्हणजे काय आज सगळं सर्व संपलाय. आता आवं लावायचं तुळशीत जाऊन. आमच्याकडे तुळशीत लावतात. जिथं आज संपलेला आहे. इकडे चिकन बुंदी खायला आहे. चिकन बुंदी व्हिडिओ कर. चिकन बुंदी. आता आपल्या कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर प्रणव आणि प्रणवी आहेत. त्यांच्याने आमका आज लावणी वगैरे खूप मदत चांगली केली. आणि दोघांनी आज सुट्टी होती ना त्यांना हाफ डे होतो ना रे शाळेत. तर प्रणव माझ्या चॅनलबद्दल तू काय सांगते? तू बघते ना माझे व्हिडिओ? सांग मग कसं वाटतं. व्हिडिओ भारी करतो. चॅनल तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा. याचे सबस्क्राईब किती 7,500 7,500 वरच त्याच्या वर आहे. त्याला करत जावा. हा खूप मोठा युट्यूबर होऊ शकतो. याला करा. मला पण करत जावा थोडं. बरोबर. माझ्या चॅनलचं नाव प्रणव व्लॉग्स. आता माझे 47 सबस्क्राईब आहेत. आणि आता मी जवळ पडणार आहे 50च्या. तर तुम्हाला मला करायचं तर करा. लाईक तर नक्कीच करा. बरोबर. आणि तू व्हिडिओ बनवत राहा ना. आता तू कितवीत आहेस? आता मी 6वीत आहे. 6वी मध्ये आहेस. हा. आणि तू कितवीत आहेस? आता मी यंदा 9वी मध्ये. दोघं आता मला खूप चांगली मदत केली. आता लावणी थोडीशी राहिली आहे. आता आवं लावतात ना. आवं म्हणजे काय असतं सांग? तरव्याचं जो हे असतं ना त्याला आवं म्हणतात. पेंडी ना खूप जरा धरून लावतात. हां जाड. बरोबर. आता तिकडे लाईक नक्की करा. आणि कमेंट करत नाही रे. कमेंट करायला सांगा. कमेंट करा. कमेंट हा जो भाग आहे त्याला आवं म्हणतात. ही पेंडी म्हणतात. याला वरती पेंडी म्हणतात. आणि हा जो खाली चिखलाचा भाग दिसतोय त्याला मुळे आहेत त्याला आवं म्हणतात. होय. हिने बरोबर सांगितलं. त्याला नक्की लाईक करा. चुकी सांगलं डिसलाईक नाही. हां बरोबर. तर आता आम्ही लावणी कशी करतात म्हणजे ही लावणी आमची पारंपरिक पद्धत आहे. ती लावणी पारंपरिक पद्धतीने कशी करतात मी तुम्हाला इथे दाखवतो प्रत्यक्षात. माझ्यासोबत प्रणव कॅमेरामॅन आहे. तर तो व्यवस्थित व्हिडिओ करून तुम्हाला दाखवणार आहे. तर मी तुम्हाला इथून दाखवतो कशा प्रकारे लावणी करतात. बघा 2 आवे असतात ना. हे 2 आव्यांच्या मध्ये हे गाव. हा जुमिंग स्टार्ट. बसा 1 2 3 1 2 3. एक कॅमेरामॅन 1 2 3 जा ना मोबाईल टाकशील. हां व्हेरी गुड. आता अजून एक कोणी जरा. आणि पेंड्यांची गरज आहे. पेंड्यांची गरज आहे. जा तिकडचे पेंडे घेऊन ये तू. मोबाईल ठेव. ती बघायची जाते पेंडे आणायला. ती बघा तिथे पेंडे आहेत दिसले. आणि हे बघा हे प्रणवने लावलेलं आहे. हे प्रणवने राहिलेलं आहे. असं आडवं तिडवं झालं आहे. त्याला मान्य करून घ्या जरा. पेंडी आणतो की नाही? आणतोय पटकन. बघा पाऊस नाही आणि सर्व खूप दिवस चालू सुकान गेलो. आणि अशा प्रकारे तू आतमध्ये नको जा. हा मेहनत. बरं लाईक नक्की करा. आम्ही रात्र दिवस तुमच्यासाठी धान्य कमवतो. बरं प्लीज करपलेली. आता खाली दाखवूया लावून किती. तर रोल आहे. तर तुम्ही पाहू शकता तिथे ट्रॅक्टर चालवत आहेत. याचं नाव आहे कोकणचं रायडर. चॅनलचं नाव आहे.
चला तर आपण जाऊया. हे बघा कशा प्रकारे तरव्याची आरती झाली. आणि तिथे कुत्रे बित्रे येऊन बघा, कुत्रे येऊन इथे हिसकून जातात. तिथे पाहू शकता त्यांच्या पायांची आपण आहे. आता आम्ही शहीद जातो. शहीद म्हणजे का खालच्या पट्ट्यात तिकडे पाणी असतं, त्यामुळे तिकडचं सर्व दाखवतो. पण वरच्या पट्ट्यात पाऊस नसल्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झाली. बघा हे बघू शकता तुम्ही काय ही परिस्थिती निर्माण झाली. लावलेला भात परत एकदा लावची गरज आहे जर पाऊस पडलो तर. आता त्याला आपण शहीद जाऊ. तर आता आपण हे बघा ही जी जी शहीदची शेती आहे ना ती बघू शकता. म्हणजे तयार आम्ही पाणी असताना त्या ठिकाणी शेती केलेली आहे ती दाखव त्यांच्या जरा इकडे. ही जरा आता थोडीशी त्या दिवशी ना ही पेंडी पण सुकलेली, पण हे आता जरा वर इलेले आहेत. हा जो एवढं पट्टो आहे ना सगळं हे असं शेतीतलं म्हणजे इकडे पाणी भरपूर इला की इकडे पाणी सगळं भरतात तळ्यातला, म्हणजे तळ्यातली शेती म्हणतात. आणि ही वरची तळ्याचा पट्टो आहे ना तिकडे जरा पाणी नसल्यामुळे 2 दिवस झाले आणि पाऊसच पडला नाही, आणि त्यामुळे असे प्रॉब्लेम झालेले आहेत. आणि माझ्यासोबत प्रणव इल्यामुळे बरं झालं की व्हिडिओ पण मला जरा व्यवस्थितपणे बोलायला भेटलो. वाईट जरा आपण फेरी मारून घेऊ. अशा प्रकारे आमच्याकडे आज जी काही लावणी झाली त्याच्यात म्हणजे प्रणवने जरा मदत केली, कारण व्हिडिओ पण बनवली आणि लावणी पण करू शिकलो. आणि खरं तर गरज असता की लहान मुलांनी अशी आवड निर्माण करूची, आणि ही शेती आपली ही जर आम्ही नाही पिकवली, या लहान मुलांनी आवड फक्त मोबाईलमध्ये नुसते गेले गेम खेळत राहिले तर नाही होता. तर अशा प्रकारे आवड पण निर्माण होई. आणि या प्रणवने आणि खूप अशी सुंदर अशी आमका आज मदत केली, खूप बरा वाटला. तर प्रणवचा पण व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे, तो पण तुम्ही सबस्क्राईब करा. प्रणव काय सांगशील आणि तुला कसं वाटलं आज म्हणजे लावणी वगैरे केलं तेव्हा? म्हणजे ती संस्कृती मला बरी वाटली. कोकणची संस्कृतीच आहे आणि मला खूप मजा आली. बरोबर. आणि मला बसायचं. तू मोठं झाल्यावर शेती करणार ना? बघूया. हां नक्की कर, बघूया नको. शेती जरी तुमची नसली ना तर तुम्हाला करायला भेटली तर नक्की करायला पाहिजे. कारण आपण जर थोडीफार जरी शेती केली ना तरी आपलं जे म्हणजे जे पिकवणार ते खाणार त्याची जी मजा असते ना ती विकत आणून खाण्यात मजा नसते. त्यामुळे मजा येते ही अशी जी शेती जरा घाम गाळायला पाहिजे. आणि जसा जसा तू मोठा होशील ना तसं तुला सगळं आठवणार अरे मी तेव्हा असा बनवला. आणि हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर कायमस्वरूपी असणार. माहीत आहे ना कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल, आणि तुझ्या पण यूट्यूब चॅनलवर तू व्हिडिओ टाक नक्की. नाव माहीत आहे ना? सांग. पण माझ्या चॅनलचं नाव प्रणव अँड उर्जित व्लॉग्स. त्यात तुम्ही सबस्क्राईब नक्की करूया. आता माझे 48 सबस्क्राईब आहे आणि माझे 847 लाईक आहेत, तुम्ही करा. आणि माझा व्हिडिओ चॅनल याचे आहेत 7000 सबस्क्राईब आहेत याचे, आणि आहेत माझं नाव काय? याचं नाव आहे कोकणचा रायडर. याच्या चॅनलचं नाव लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर हा व्हिडिओ आजच्यासाठी एवढा. चला बाय बाय. व्हिडिओ संपण्याआधी तुम्हाला मी दाखवतो की आवो आपण जो घेऊन येतो घराकडे तरव्यात, तो जो आवो असता तो आवो तुळशीत लावतात. आणि जेणेकरून तुळशीत लावलेलो आवो ह्यो दिसता की आमचं तरवो झालेलो हा. तर अशा प्रकारे हो प्रत्येकाच्या तुळशीमध्ये कोकणात जेव्हा तरवो संपता एखाद्याचो घराचो तर आपणाक त्याच्या तुळशीमध्ये समजताला की त्याचो तरवो यावर्षी लावून झालेलो असा. पण आता काय झालं आहे की तुळशीच्या या ठिकाणी वरपत्रे असतात आणि तुळस पण जगत नाही. तुळशी का पूर्वी कशी होती खई ओपन होती, त्यामुळे आता आमका हे बाहेर अवयोग लावतो लागलो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.